शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकारानं दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षांपासून तालुक्यातील विविध महिला उद्योजकांना मोफत व्यासपीठ निर्माण करून दिल्यानं तालुक्यात अनेक महिला उद्योजक निर्माण झालेत, असे गौरवोद्गार शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उद्यम सखी मेळाव्याच्या उद्घाटनाच्या वेळी केलेत। या मेळाव्याचं उद्घाटन आदिती दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। आणि तिसऱ्या वर्षामध्ये 37 स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत। या 37 स्टॉल मध्ये आपण खऱ्या अर्थानं ज्यांचं श्रेय आहे त्या अंजली आता राजेकडे काम करतात, तुषार आणि त्याचे सगळे सहकारी असतील, अतिशय बारकाईने प्रत्येक गावात खेडेगावातल्या प्रत्येक भागामध्ये पोहोचले। त्याच्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी राजकीय दृष्ट्या अतिशय चांगला आहे। खरं तर भारतीताईंनी काही गोष्टी राहून गेल्या असतील मला वाटते, पण एखाद्या भव्य व्यासपीठावरती राजकीय परिभाषेचं भाषण त्यांचं ऐकलं की माणूस उठून उभा नक्की राहील असं मला वाटतं। राहुल ताईच्या देखील खूप छान अभ्यास आमचे लघुजी आहे, दादा आहे, हे सगळे मान्यवर मंडळी आहे। गेले कित्येक वर्ष समाजसेवेतनं राजकारण येत असताना अनेकांना साथसोबत घेऊन बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने पक्षाची प्रगती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि मग येणाऱ्या काळामध्ये शिस्त त्यांच्यावर निश्चित आहे, पक्षाचं बळ त्यांच्या पाठी निश्चित आहे। आणि म्हणून मागा सांगितल्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील। मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रोह्यामध्ये फटाका वाजवलाय, पेनमध्ये देखील वाजवण्याची इच्छा आहे, तर आमची लोक प्रेम करणारी आहेत। राजकीय दृष्ट्या या दृष्टिकोनात आपण नक्की एकत्र होऊया असं मला वाटतं। आणि शहर आणि ग्रामीण या सगळ्या गोष्टी एकत्र करून अशाच पद्धतीचे संघटनात्मक काम या उद्योग सखी आणि आपल्या संघटन पक्षाच्या माध्यमातून आपण लोकांना पोहोचूया असा सल्ला देतो। ताई तुमचं आणि पतींचं खूप मनापासून अभिनंदन करतो। तिसरं पर्व आपण साजरा करताय आणि नीटनेटका स्टॉल धारक आहेत। माझ्या स्टॉल धारकांना मनापासून शुभेच्छा आहेत, कारण खूप लोक आपल्या राजकीय परिभाषेचं भाषण त्यांचं ऐकलं की माणूस उठून उभा नक्की राहील असं मला वाटतं। राहुल ताईच्या देखील खूप छान अभ्यास आमचे लघुजी आहे, दादा आहे, हे सगळे मान्यवर मंडळी आहेत। गेले कित्येक वर्ष समाजसेवेतनं राजकारण येत असताना अनेकांना साथसोबत घेऊन बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने पक्षाची प्रगती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि मग येणाऱ्या काळामध्ये शिस्त त्यांच्यावर निश्चित आहे, पक्षाचं बळ त्यांच्या पाठी निश्चित आहे। आणि म्हणून मागा सांगितल्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील। मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रोह्यामध्ये फटाका वाजवलाय, पेनमध्ये देखील वाजवण्याची इच्छा आहे, तर आमची लोक प्रेम करणारी